आता बातमी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। या संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। मराठी भाषेसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेला अभिजात दर्जा मिळाला। अनेक वर्षांची महाराष्ट्राची मागणी अखेर मान्य झाली आहे। माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। केंद्र सरकारकडून मराठीसह बंगाली, आसामी, पाली, प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। भाषेचा इतिहास अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना असायला हवा। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्या संशोधनासाठी 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती। 2013 मध्ये या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला होता। महारठ्ठी, महरठ्ठी, मराठी, मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेल्याचा अहवाल सादर केला। महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून मराठी भाषा प्रचलित होती। मराठी भाषा 2500 वर्ष जुनी असल्याचे पुरावे देखील रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने सादर केले होते। माय मराठी भाषे